विद्यार्थी मित्र हो, आपण चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे. त्यामध्ये आज आपण काही टर्म पाहणार आहोत. पहिले आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी. अ लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर डिपेंड्स ऑन हॅपनिंग ऑर नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट इज कॉल्ड ॲज कॉन्टिंजंट लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे देणे. असे देणे जे भविष्य काळामध्ये उद्भवू शकते आणि ते देणे आपल्याला द्यावे लागते, त्याला म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. आपण याचं एक एक्झाम्पल पाहूया. अ वर्कर मेक्स अ क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन ऑफ ₹5,000 against the business and the decision is pending in the court. समजा आपल्या एखाद्या कामगाराने नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयामध्ये ₹5,000 दावा केलेला आहे. तर हा निर्णय जो आहे न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. म्हणजे न्यायालय ज्यावेळेस निर्णय भविष्यकाळात देईल त्यावेळेस आपल्याला ₹5,000 भरावे लागतील. यालाच म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी, म्हणजे भविष्यकाळातली देणी. अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल्स. अकाउंटिंग म्हणजे लेखा, हिशेबनीस किंवा हिशोबाचे काम. कन्सेप्ट्स म्हणजे संकल्पना, कन्व्हेन्शन म्हणजे परंपरा आणि प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व. मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट्स. अकाउंटिंग इज मीन्स ऑफ communicating the results of business operations to various parties interested in or connected with the business. अकाउंटिंग म्हणजेच कम्युनिकेटिंग म्हणजे एकमेकाशी संवाद साधणे. रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन्स टू व्हेरियस पार्टीज इंटरेस्ट इन ऑर कनेक्टेड विथ द बिझनेस. आपल्या बिझनेसशी अनेक असे लोक संबंधित असतात ज्यांचा कम्युनिकेशन, ज्यांचा संवाद हा बिझनेसशी येत असतो. त्यामध्ये बिझनेसचा मालक आहे, बिझनेसचे सावकार आहेत ज्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो, गुंतवणूकदार आहेत, बँका आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत इत्यादी. तर गव्हर्नमेंट अँड अदर एजन्सीज सुद्धा त्यामध्ये आहेत. हेन्स इट इज कॉल्ड ॲज लँग्वेज ऑफ बिझनेस, आणि त्याला काय म्हणतात, बिझनेसची भाषा. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट्स बघा. अकाउंटिंग संकल्पना जी आहे त्याचं महत्व. रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट्स. अकाउंटिंगचे जे स्टेटमेंट्स असतात, पत्रक, हे विश्वसनीय असे असतात. रिलायबल म्हणजे विश्वसनीय. युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन. हे अकाउंटिंगचे पत्रक किंवा अकाउंटिंग संकल्पना अशी आहे की त्याच्या सादरीकरणामध्ये एक सारखेपणा असतो. जनरली ऍक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट. हे अशा पद्धतीने स्वीकारलं जातं की त्याचं आपल्याला मोजमाप करता येतं. प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल. आणि या अकाउंटिंग संकल्पनेमुळे सर्वांना योग्य अशी माहिती प्राप्त होते. व्हॅलिड अँड ॲप्रोप्रिएट अझम्पशन्स. याची वैधता आणि आपण ज्याला गृहीत धरू तर हे गृहीत धरताना आपल्याला त्याची सत्यता पटते. त्यानंतर बघा सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स. आता काही महत्वाच्या कन्सेप्ट्स आपण पाहूया. पहिले आहे बिझनेस एंटायटी. बिझनेस एंटायटीचा अर्थ होतो बिझनेसचं स्वतंत्र असं अस्तित्व. दिस कन्सेप्ट एम्प्लाइज दॅट अ बिझनेस युनिट इज सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम द ओनर ऑर ओनर्स, दॅट इज द पर्सन हू सप्लाय कॅपिटल टू इट. व्यवसायाला स्वतंत्र असं अस्तित्व असतं आणि त्याला वेगळी अशी स्वतःची अस्तित्वता त्याच्या मालकाशिवाय असते.
जो मालक व्यवसायाला भांडवल पुरवत असतो. अकाउंटिंग अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. तर अशा ह्या कन्सेप्ट प्रमाणे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होत असतात, जे व्यावसायिक व्यवहार होत असतात, त्याचीच बिझनेसच्या पुस्तकामध्ये, अकाउंटच्या पुस्तकामध्ये एंट्री होत असते. मनी मेजरमेंट म्हणजे पैशाचं मोजमाप. दिस कन्सेप्ट एम्प्लाइज दॅट ओनली दोज ट्रान्झॅक्शन्स विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. या संकल्पनेप्रमाणे फक्त आणि फक्त पैशाशी संबंधित आणि पैशाच्या बद्दल सर्व ट्रान्झॅक्शन्स हे पुस्तकामध्ये रेकॉर्ड होत असतात. म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स हे रेकॉर्ड होतात. ट्रान्झॅक्शन्स विच डू नॉट इन्व्हॉल्व मनी विल नॉट बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. तर महत्वाची गोष्ट अशी आहे की पैशाचा संबंध नसलेले ट्रान्झॅक्शन्स व्यवहार अकाउंटच्या पुस्तकात रेकॉर्ड होत नाही. कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे किंमत किंवा खर्चाची संकल्पना. An asset is recorded in the books on the basis of the historical cost, that is the acquisition cost. Cost of acquisition will be the base for all further accounts. जी बिझनेसची मालमत्ता असते त्याचं रेकॉर्ड हे किंवा त्याची नोंद ही अकाउंटच्या पुस्तकामध्ये केली जाते. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट म्हणजे सुसंगतपणाची संकल्पना. एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्युअस or consistent throughout the business, and it need not change generally unless and until circumstances demand. तर कुठल्याही व्यवसायाचं जे धोरण असतं तर ते एकदा आपण निर्णय घेतल्यानंतर ते सुसंगत असं असतं आणि जोपर्यंत आपल्याला मागणी असते तोपर्यंत, मालाला मागणी असते तोपर्यंत तरी आपण त्याच्या सुसंगतपणा ठेवणं आवश्यक असतं. कन्झर्व्हेटिझम म्हणजे संवर्धन, संरक्षण. व्हाईल रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन वी हॅव द अँटिसिपेट नो प्रॉफिट बट प्रोव्हाइड फॉर ऑल पॉसिबल लॉसेस. ज्यावेळेस आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हे रेकॉर्ड करत असतो आणि आपल्या बिझनेसला कमीत कमी ही अपेक्षा असते की आपल्याला फायदा जरी झाला नाही तरी चालेल, पण आपल्याला कमीत कमी तोटा होऊ नये. गोईंग कन्सर्न. इट इज द बेसिक अझम्पशन दॅट बिझनेस इज अ गोईंग कन्सर्न अँड विल कंटिन्यू इट्स ऑपरेशन्स फॉर फ्युचर. तर असं गृहीत धरलं जातं की व्यवसाय ही एक चालू असलेली संस्था आहे, ज्याला आपण म्हणतो गोईंग कन्सर्न, आणि भविष्य काळामध्ये पण आपला व्यवसाय चालू राहणार आहे. रिअलायझेशन म्हणजे पूर्तता. इन्कम इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इट इज रिअलाइज, दॅट इज आयदर इट इज रिसिव्ड ऑर अर्न. आपलं जे उत्पन्न आहे, इन्कम जे आहे, याचं रेकॉर्ड केव्हा केलं जातं, याची नोंद केव्हा केली जाते, जेव्हा ते आपल्याला प्राप्त होईल किंवा आपल्याला ते प्राप्त होणार आहे. Revenues are recorded only when sales are affected or the services are rendered. रेव्हेन्यू म्हणजे महसुली. तर महसुली स्वरूपाचं उत्पन्न याचं केव्हा रेकॉर्ड केलं जातं, जेव्हा आपण मालाची विक्री केलेली आहे किंवा सर्व्हिसेस आपण कुणाला कस्टमरला दिलेल्या आहे. ॲक्रुअल. Income is recorded when it accrues, earned, and expenses are recorded when they accrue (become payable). जे
व्यवसायाला उत्पन्न प्राप्त होणार आहे. अर्न त्याला शब्द आहे ॲक्रूज. किंवा जे खर्च आपण देणार आहोत तर अशाची नोंद ही केली जाते. ड्युअल अस्पेक्ट. ड्युअल अस्पेक्टचा अर्थ होतो दोन परिणाम, दोन बाजू. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन or event has two aspect, that is dual effect. तर ह्या संकल्पनेप्रमाणे, अकाउंटिंग संकल्पनेप्रमाणे ट्रान्झॅक्शनला किंवा आपण ज्याला व्यवहाराला दोन बाजू असतात, दोन परिणाम असतात. एक एक्झाम्पल आपण पाहूया. व्हेन अक्षय स्टार्ट्स अ बिझनेस विथ कॅश ₹5 lakh, ऑन वन हँड द बिझनेस गेट्स कॅश 5 lakh अँड ऑन द अदर हँड. बघा, अक्षयने ज्यावेळेस बिझनेस चालू केला तर त्याने किती कॅश आणलेली आहे? 5 लाख. दुसऱ्या याच्यात आपण म्हणू शकतो की बिझनेसला त्याच्याकडनं 5 लाख रुपये मिळाले आहेत. अशा पद्धतीचे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतात. डिस्क्लोजर म्हणजे प्रकटीकरण. धीस अकाउंट्स मस्ट डिस्क्लोजर ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन. तर अकाउंट्स किंवा हिशोब जो आहे याला माहितीचं प्रकटीकरण हे करावं लागतं, म्हणजे माहिती ही प्रकट करावी लागते. दिस अकाउंटिंग रिपोर्ट्स शुड डिस्क्लोजर फुल अँड फेअर इन्फॉर्मेशन टू द रिलेटेड पार्टीज. तर ह्या सादरीकरणामुळे, प्रकटीकरणामुळे ज्या बिझनेसच्या संबंधित अशा पार्टीज असतात, जसं आपण पाहिलं ओनर, क्रेडिटर्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, ह्या सर्वांना, ह्या पार्टीजना माहिती मिळण्यासाठी उपयुक्तता त्याची होत असते. मटेरियलिटी, भौतिकता. अकॉर्डिंग टू धिस कन्व्हेन्शन फायनान्शियल स्टेटमेंट्स शुड डिस्क्लोज ऑल मटेरियल आयटम्स विच माइट इन्फ्लुएन्स द डिसिजन ऑफ युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. हे फायनान्शियल स्टेटमेंट्स जे वापरणार आहेत, तर अशा वापरणाऱ्याला, प्रत्येकाला, अशा वापरणाऱ्या पार्टीला जे कन्व्हेन्शन आहे, अकॉर्डिंग टू धिस कन्व्हेन्शन, तर हे फायनान्शियल स्टेटमेंट त्यासाठी उपयोगी असे होत असतात. मॅचिंग कन्सेप्ट. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट revenues during an accounting period are matched with expenses incurred during that period to earn the revenue during that period. तर ह्या संकल्पनेप्रमाणे, अकाउंटिंग संकल्पनेप्रमाणे एका ठराविक अशा कालावधीमधला जो खर्च आहे, जो आपण बिझनेसचा होत असतो, तर त्याचा मेळ आलेल्या उत्पन्नाशी घातला जातो. तर विद्यार्थी मित्र हो, या लेक्चर पुरता आपण एवढ्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. ह्या कन्सेप्ट सगळ्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचं वाचन करा. थँक्यू.